मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्राचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे पोलीस भरतीला वारंवार विचारले जातात. तर चला बघूया. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? चाणक्य यांनी लिहिला. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान हे आहेत. यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. ॲडम स्मिथ यांना मानले जाते. भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? RBI ही ओळखली जाते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा हे आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथे आहे. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? RBI आहे. भारतीय नीती आयोगाचे अध्यक्ष हे आहेत. नरेंद्र मोदी हे आहेत. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. सेन्सेक्स काय आहे? शेअर बाजार निर्देशांक आहे. रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते? स. पांगे यांना म्हटले जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935 रोजी झाली. भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान हे असतात. राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? मुख्यमंत्री हे असते. दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? कार्ल मार्क्स यांनी लिहिला. भारताच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? नरेंद्र मोदी हे आहे. अनैच्छिक बेकारी म्हणजेच बेकारी होय. खुली बेकारी. कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 1949 रोजी करण्यात आले. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? जिनेव्हा येथे आहे. GST मध्ये यश कशासाठी आहे? सेवासाठी आहे. सुवर्ण क्रांतीचा संबंध गोल्डन रिव्होल्यूशन आहे. मधुमक्षिका पालन. विमानाचा शोध कोणी लावला? रॉबर्ट बंधू यांनी लावला. भारताचे वित्तमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना रंगाची शिधापत्रिका असते. पिवळ्या रंगाची असते. UNOच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यामध्ये कोणाचा समावेश नाही? जपान या देशाचा समावेश नाही. भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक कोणती? RBI ही आहे. जागतिक व्यापारी संघटनांचे मुख्यालय कोठे आहे? जिनेव्हा येथे आहे. 2007 मध्ये हा देश सार्कचा 8वा सदस्य बनला. अफगाणिस्तान बनला. कृषी क्षेत्रातील पीत क्रांती म्हणजे उत्पादनातील वाढ होय. तेलबिया. भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? कृषी क्षेत्रात. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी हे असतात. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? जॉन मथाई होते. 1 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? वित्त सचिव भारत सरकार यांची असते. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? न्याय A.K. माथुर हे होते. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? श्री वाय रेड्डी हे आहे. कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? नाबार्ड बँक आहे. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली? 1951 रोजी सुरू झाली. कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? आयकर हे आहे. सेज म्हणजे काय? विशेष आर्थिक क्षेत्र होय. सेज ह्याचे विस्तारित रूप काय आहे? स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. 100 रुपयांच्या नोटेवर कोणाची सही असते? RBI गव्हर्नर यांची असते. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? विजय केरकर हे होते. सध्या जगात कोणत्या देशावर आर्थिक मंदीचे सावट आहे? USA कडे आहे. कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? जर्मनी या देशाचा होता. पंतप्रधान आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष कोण आहे? श्रीरंजराजन आहे. इंटिग्रल ह्युमनिझमची संकल्पना कुठल्या व्यक्तीने दिली होती? दीनदयाळ उपाध्याय यांनी दिली होती. बिनबुल ही संकल्पना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? शेअर बाजार या क्षेत्राशी निगडीत आहे. ग्राम विकासची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने आहे? महात्मा गांधी यांच्या नावाने आहे. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम या राज्यात सुरू झाली? महाराष्ट्र या राज्यात सुरू झाली. भारतातील कोणत्या राज्यात गरिबीचे प्रमाण सर्वात कमी आहे? गोवा या राज्यात आहे. वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहे? राष्ट्रपती यांना आहे. भारतातील धवल क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दूध व्यवसायाशी संबंधित आहे. कोणता कर प्रत्यक्ष कर आहे? आयकर हा कर आहे.
कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? आयकर हे आहे. WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? आरोग्याशी संबंधित आहे. स्वाभिमान योजना कशाशी संबंधित आहे? दारिद्र्य रेषेखाली संबंध आहे. भारताचे योजना आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी हे आहे. भारताचे नियोजन मंडळ हे आहे. सल्लागार मंडळ आहे. अर्थसंकल्पातील GDP म्हणजे काय? सकल राष्ट्रीय उत्पन्न. कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्यासाठी पद्धती नाही? आयात निर्यात पद्धती. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो? रुंद पाय आणि अरुंद माथा. देशातील लोकांचे राहणीमान वरून ठरते, दरडोई उत्पन्नावरून ठरते. हरितलेखा प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या विचार करणे होय. प्रदूषण व पर्यावरणाची हानी. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचे स्वामित्व, नियंत्रण आणि व्यवस्थापन द्वारे केले जाते, खाजगी व्यक्तीद्वारे केले जाते. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? बॉम्बे योजनेत करण्यात आली. जागतिकीकरण म्हणजे काय? देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे. UTI, IDBI या वित्तीय संस्थांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली? तिसरी योजनाद्वारे करण्यात आली. गरिबी हटाव योजना कोणत्या योजनेत करण्यात आली? 5वी योजनेत करण्यात आली. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अर्थशास्त्र याशी संबंधित आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात हा केंद्रबिंदू असतो. मानव हा असतो. चलनाच्या अवमूल्यनामुळे निर्यात वाढते. श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला बेरोजगारी असे म्हणतात. छुपी बेरोजगारी असे म्हणतात. फिलिप्स वक्ररेषा काय दर्शवते? बेरोजगारी दर व चलनवाढ याचे व्यस्त प्रमाण दर्शवते. मार्क्सच्या मतानुसार युद्ध लोकसंख्या नियंत्रण हा कोणता उपाय आहे? नैसर्गिक प्रतिबंध आहे. 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते? आपली जनगणना आपले भविष्यत्व. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे? 69.28% आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदुरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1 एप्रिल 1977. सन 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती? 978. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? 365 प्रति चौरस किलोमीटर. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पंजाब येथे स्थापन करण्यात आली. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? हिल्टन यंग कमिशनने केली होती. नाबार्ड चे मुख्यालय कोठे आहे? मुंबई येथे आहे. कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? ई श्रीधरन. कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? चालू ठेवीवर देत नाही. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन DC येथे आहे. RBI चे कोणते कर्तव्य नसते? देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. कोणाची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली? TB शंकर यांची करण्यात आली. जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते? आंतरराष्ट्रीय विकास संस्था. सन 2017 मध्ये किती बँका भारतीय स्टेट बँकमध्ये विलीन झाल्या? 6 बँका झाल्या. भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नाव निर्देशित कराल? अरुंधती भट्टाचार्य. कोणते भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य आहे? बँकाची बँक रूपात कार्य करते. SBI मध्ये नुकत्याच विलीन झालेल्या बँकांमध्ये कोणत्या बँकेचा समावेश आहे? स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे? बँक्स पासून आलेला आहे. रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना विकल्या जाणाऱ्या बॉन्ड्स व रोख्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजास कोणती संज्ञा आहे? रेपो दर ही आहे. मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? बँक दर म्हणतात. नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? 1982 रोजी झाली. बेसल निकष कशाशी संबंधित आहे? बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल आहे. रिझर्व्ह बँकेजवळील व्यावसायिक बँकांना ठेवींना लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे किती? CRR.
कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आहे. पहिला भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पंजाब राज्यात स्थापन करण्यात आली. 19 जुलै 1969 साली देशातील पहिली प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 14 बँकांचे करण्यात आले. नाबार्ड प्रत्यक्षपणेला पतपुरवठा करते. राज्य सहकारी बँक. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? 1969 रोजी झाले होते. RBIचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत? 25वे होते. रेपो रेट व रिझर्व्ह रेपो रेट कोण ठरवितो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते. भाववाढीच्या कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते? सार्वजनिक कर्जात वाढ. भाववाढीच्या काळात पुढीलपैकी कोणते परिणाम होतात? पैशाचे मूल्य घटते, वस्तूचे मूल्य वाढते. राजकोषीय तूट म्हणजे जमा सरकारवर कर्ज निर्माण करणारी. देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते? वित्तीय मंत्रालय करते. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? लोकलेखा समिती करते. विमा हा दोन पक्षातील काय आहे? करार आहे. बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? रशिया देशाचे लाभलेले आहे. कोणती सार्वजनिक क्षेत्रातील कंपनींना PSU भारत सरकारने महारत्न वर्गातील ठेवलेले नाही? ऑइल इंडिया लिमिटेड. अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्र हे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला महारत्न दर्जा नाही? BSNL ला नाही. आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अभ्रक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995-96 पासून एक योजना राबवली जात आहे. त्या योजनेचे नाव काय? नवसंजीवनी योजना. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील या ठिकाणी आहे. जिनेव्हा या ठिकाणी आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचे तसेच त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी एप्रिल 1988 रोजी ची स्थापना करण्यात आली. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी). सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? भारत या देशाने घेतला. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येतो? नाबार्ड. संयुक्त राष्ट्र संघाची सनद किती कलमाची आहे? 111. SDR कोणामार्फत प्रचलित केली जातात? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना रोजी झाली? 1 सप्टेंबर. जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? WTO. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? 27 डिसेंबर 1945. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क. MIF म्हणजे कोणती संस्था आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. CRSCIL ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? पतदर्जा मापन संस्था. ट्रिप्स व ट्रिम्स ही या संज्ञा कोणत्या संस्थेशी निगडीत आहे? WTO. GST कर प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तू यांच्यावर लागणारा कराचा दर कोण ठरवतात? GST काउन्सिल. कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? आयकर. वस्तू व सेवा कराची GST अंमलबजावणी पासून सुरू झाली? 1 जुलै 2017. अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो? ग्राहक याच्यावर पडतो. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे? अधिभार संज्ञा आहे. GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता? जपान हा देश आहे. GST वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे. 3 कर अप्रत्यक्ष कर असून 1 कर प्रत्यक्ष स्वरूपाचे आहे. तो कोणता? उत्पन्न कर. पॅडोरा पेपर्स कशा संबंधित आहे? चुकवेगिरीपासून आहे. करडी क्रांती कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? खते उत्पादन. भारतात हरित क्रांती सुरुवात पासून झाली? 1965 पासून झाली. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? अन्नधान्य. गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? कोळंबी उत्पादन. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? डॉ. MS स्वामीनाथन. 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? 2020 ते 25. केंद्र सरकारने 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड केली आहे? NK सिंह. नीती आयोगाचे विस्तारित रूप काय? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे? नियोजन आयोगाच्या. भारताने साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? 1991. ED म्हणजे काय?
एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची असे म्हणतात. क्रयशक्ती. कोणतेही अर्थविधेयक सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. राष्ट्रपतीच्या 6 ऑगस्ट 1952 रोजी ची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय विकास परिषद. शेअर्स खरेदी विक्री संबंधित गुंतवणूकदारांना व्यापारी खाते उघडावे लागते. डीमॅट. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आहे निफ्टी. भारतीय अनुयोगाचे जनक कोण आहे? डॉक्टर होमी भाभा. रिश्टर ही तीव्रता मोजण्याचे एकक आहे. भूकंप. ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे काय? कौटुंबिक व्यवस्थापन. अर्थशास्त्र हे शास्त्र आहे सामाजिक. रस्ते हे वाहतुकीचे साधन आहे पारंपरिक. पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली? रिओ डी जानेरो. भारतातील या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे केरळ. पिकाच्या आधारभूत किमती कोण जाहीर करतो? केंद्रीय कृषी मंत्रालय. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? उदारीकरण. देशात जन्मदर व बालमृत्यू दर यांचे प्रमाण ठरविताना प्रमाण लक्षात घेतले जाते. प्रति हजारी. घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली, ती आणखी 30% वाढवण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल? 82%. जर कुणाला शेअर बाजारात उलाढाल करायची झाल्यास त्या व्यक्तीचे खाते असल्याचे हवे. डीमॅट खाते. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान वाव. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? पानझडी वृक्षाची वने. व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या मूल्यातील फरक होय. मौद्रिक. भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? अल्बानिया. बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी कोणती योजना कार्यरत आहे? मना धैर्य योजना. कोणते राज्य केंद्रशासित प्रदेशाने कोविड-19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान सुरू केले? महाराष्ट्र. LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विमा. सेजच्या विकासाशी संबंधित आहे? उद्योगधंदे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे मुख्यालय कोठे स्थित आहे? वॉशिंग्टन DC, अमेरिका. कोणत्या देशातील गटातील देशाच्या ब्रिक्स देशांमध्ये समावेश आहे? ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका. कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक म्हणून केला जातो? क्रेडिट कार्ड. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव.